See, this is earth and this is sun. In generally the sun and earth has a fixed distance which is around 15 crore kilometer. How much? 15 crore. And this is our present radius, r1. So r1 is a present distance. But if become twice, if the earth revolving from further away, so this one is r1 and r1 added. So r1 plus r1 2r, it's double है ना. r1 plus r1 2r1 हे डिस्टन्स डबल होऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ प्रेझेंट डिस्टन्स आपण r1 कन्सिडर केलं तर डबल डिस्टन्स आपण r2 कन्सिडर करणार. ओके. आणि जे किती होणार आहे आपलं 2r1 इतकं असणार आहे, कारण r2 हे डिस्टन्स r1 आणि r1 मिळून तयार होणार आहे. So that is going to be r1 and r1 goes to r2. Okay, so you got the concept about sun and earth. It is at present distance and it is at twice distance, and the question is right here, it become twice. So आता आपण त्याच्याबद्दल कॅल्क्युलेशन करणार. मास मध्ये काही बदल होत नाही. This is mass and this is also mass. So sun चा मास आपण कॅपिटल M म्हणू शकतो आणि अर्थ चा मास आपण स्मॉल m म्हणू शकतो. Okay, so I am roughing this diagram and to start the answer by using the Kepler's third law. And the Kepler's third law is the square of period of revolution is directly proportional to cube of the mean distance between planet and sun. So you can write down the square of period of revolution is directly proportional to cube of mean distance between them. And this is your equation 1. Which law? Third law. Okay, कोणाचा? Kepler's third law. Okay, तुम्ही Kepler's third law असं लिहा. मी चुकून third law आधी लिहिला. ठीक आहे. मग आता असे लॉ आपल्याला किती वेळा लिहायचे? दोन. एकदा प्रेझेंट डिस्टन्स साठी आणि एकदा ट्वाइस डिस्टन्स साठी. ओके, मग सांगा मला प्रेझेंट डिस्टन्स साठी मी पहिल्यांदा लिहिणार डिस्टन्स, इथे लिहिणार प्रेझेंट डिस्टन्स. ओके, प्रेझेंट डिस्टन्स किती सांगा आता? r1. आणि ट्वाइस डिस्टन्स सांगा किती असेल? मग ट्वाइस डिस्टन्स किती असेल? r2. आणि r2 ची व्हॅल्यू आपण काढली किती? 2r. मगाशीच काढली आहे ना आपण. कशी केली? r1 plus r1 करून r2 काढला. ओके, दिस इज योर डिस्टन्स. मग प्रेझेंट टाइम किती सांगा? मग प्रेझेंट टाइम किती लागतो आता? प्रेझेंट टाइम अर्थला किती लागतो? t1 365 डेज. माहिती आहे तुम्हाला हे? आणि ट्वाइस टाइम किती होईल? मग ट्वाइस झाल्यानंतर टाइम किती लागेल म्हणजे t2 आपल्याला विचारलाय किती डेज लागतील. सो दिस इज योर क्वेश्चन. Yesterday we got the very big answer. It was 1897 days. 1897 दिवस लागले जर डिस्टन्स ट्वाइस झाला असता तर. पण आज आपण डिस्टन्स करतोय ट्वाइस झाल्याच्या नंतर. सो चेक आउट द डिस्टन्स गोइंग टू बी ट्वाइस राइट नाउ. सो बघा आता मी ट्वाइस साठी फॉर्म्युला वापरणार. फॉर्म्युले किती वेळा वापरायचे? दोन. वन फॉर प्रेझेंट अँड सेकंड फॉर ट्वाइस. आणि या दोघांचा रेशो हा कॉन्स्टंट k असल्या कारण तो इक्वल असतो, म्हणून दोन्ही फॉर्म्युला आपण इक्वल दाखवणार. सांगा फर्स्ट फॉर विच डिस्टन्स? प्रेझेंट डिस्टन्स. सांगा फॉर्म्युला p square is directly proportional to r2. प्रेझेंट डिस्टन्स म्हणजे 1 आणि 1. ओके, आणि ट्वाइस डिस्टन्स साठी सांगा t2 directly proportional to काय? r2. This is equation 1 and this is equation 2. These both are constant. तुम्हाला माहिती हा r3 इकडे आला तर कोणाची व्हॅल्यू येते? k ची. आणि हा पण इकडे आला तर कोणाची व्हॅल्यू येते? k ची. मग सांगा हा इकडे आला म्हणजे काय? t1 स्क्वेअर अपॉन काय? r1 क्यूब इज इक्वल टू किती? k. इकडे आलं तर k ना, k कॉन्स्टंट. इथे सुद्धा याला इकडे आणा t2 स्क्वेअर अपॉन r2 क्यूब गोस टू किती आला? k. मग राइट साइड सेम, मग लेफ्ट साइड पण सेम. जी आपण इथे दाखवायची, जे मी काल सांगितलं नाही, मी काल फक्त ओरली सांगितलं, बरोबर ना? मग सांगा दोन्ही k सेम तर हे पण सेम. मग सांगा हा आणि हा आता आपण काय करणार आहोत? इक्वल दाखवणार. मग सांगा इक्वल केल्याच्या नंतर तुम्ही हा इक्वेशन ऍज इट इज इक्वल दाखवला तरी आपला आन्सर येऊ शकतो अगदी सहज. आणि यापेक्षा तुम्ही बेटर या इक्वेशनला यांनी डिवाइड केलं तरी चालेल. मग बेटर तुम्ही दोघांचं आन्सर k सेम असल्यामुळे आपण ते दोघांचं डिव्हिजन सेम दाखवणार. ओके, मग सांगा आता पुढचं काय? मग डिवाइड इक्वेशन किती? 2/1. मग सांगा 2 कोण आहे? इथे सांगा t2 स्क्वेअर अपॉन t1 स्क्वेअर. ओके, लेफ्ट मी लेफ्ट ना, राइट मी सांगा r2 क्यूब अपॉन r1 क्यूब. ओके, दोन्ही सेम दाखवले. सेम दाखवण्याचं कारण दोघांचा k चा प्रोपोर्शन सेम होता. सेम असल्यामुळे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण तो सेम दाखवला. आता r2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. किती r2 ची व्हॅल्यू? 2r1. ती एकटीचीच पुट करायची, बाकी कोणाचीच व्हॅल्यू पुट करायची. रादर t1 सुद्धा माहित असून पण इथे पुट करायचा नाही, कारण त्याचा स्क्वेअर परत आपल्याला मागत पडेल, म्हणून तो आधी पुट करायचा आहे. मग आधी आपण यांचे स्क्वेअर रूट काढायचे. आठवते मी काल काढले होते?
स्क्वेअर रूट केले तर यांचे स्क्वेअर उडाले होते आणि यांना आपण 3/2 पॉवर दिली होती. आठवते काल आपण केली होती बोर्डवर. मग सांगा इथे याचा स्क्वेअर रूट काढा T2/T1 आणि याचा स्क्वेअर रूट काढा R2/R1 आणि त्याच्यावरती आपण पॉवर दिली होती आहे ना रे. किती दिली होती आठवते का? 3/2 रेस्ट टू द पॉवर काय 3/2 राईट. आणि आता R2 ची आपण व्हॅल्यू टाकणार. किती R2 ची व्हॅल्यू 2 पुट करू T2/T1 is equal to 2R1/R1 raised to the power what 3. R1 cancel. So there is a partition and what is the value T2/T1 goes to 2 raised to the power 3 upon आणि तुम्हाला माहिती आहे 2 चा क्यूब किती निघतो 2 चा क्यूब 2 to the 4 and 4 to the 8 म्हणजे T2/T1 is equal to 8 आणि 8 raised to the power काय 1/2 आणि 3 याला क्यूब केला 1/2 आणि 1/2 काढायचा असेल तर आपण त्याचा स्क्वेअर रूट घेतो. मग सांगा T2 is equal to हा T1 डिवाइड इकडे आला मल्टिप्लाय हा इकडे आला आणि इनटू 8 चा काय लिहिला स्क्वेअर राईट. आता 8 चा स्क्वेअर रूट कुठून काढायचा तर लॉग टेबल मध्ये बघायचा. हा बघायचा 80 चा 0 मध्ये 8 चा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला. स्क्वेअर रूट नाही निघत आपल्याला 8 चा कळतंय ना. कारण 8 चा स्क्वेअर रूट निघत नसतो आपल्याला पॉइंट मध्ये येतो आन्सर. हा स्क्वेअर रूट मध्ये जा आणि 8.0 चा आता सिंगल आकडा असला तर आपण दुसऱ्या पेजवर बघतो म्हणजे 80 चा 0 मध्ये बघावं लागेल तुम्हाला. हा 80 चा 0 मध्ये बघा आणि किती येतोय मला सांगा 80 चा 0 मध्ये पटकन सांगा. सर म्हणजे 4.243 18 चा नाही 80 चा 0 मध्ये दुसऱ्या पेजवर हा 8.944 पण ऐका एक अंकी संख्या आहे आणि गलत येते. हा स्क्वेअर रूटच गलत येते. 8.0 चा 0 मध्ये बघा स्क्वेअर रूट मध्ये बघायचं. हा स्क्वेअर रूट मध्येच 2.828 येस 2.828 ओके. हा तुमचा स्क्वेअर रूट आला 8 चा आणि आता यांचं मल्टिप्लिकेशन आपण लॉग नी केलं तरी चालणार आहे किंवा असं ओरली केलं तरी चालतं. मग आपण लॉग नीच करूया म्हणजे लॉग ची थोडीशी प्रॅक्टिस होईल. ओके मग सगळ्यांनी सांगा मला 365 हा किती अंकी डिजिट आहे 3 डिजिट आहे. मग कॅरेक्टर 2 येणार बरोबर आहे. कॅरेक्टर 2 आले आणि हा 2.28 आहे तर कॅरेक्टरिस्टिक्स 1 आहे. एक अंकी संख्या मग कॅरेक्टर 0 येईल. मग हा आला कॅरेक्टर 0 ओके. आणि दोघांची ऍडिशन होणार कारण आपण मल्टिप्लिकेशन करणार. 36 चा 5 मध्ये लॉग बघा 36 चा 5 मध्ये लॉग सांगा. ऍडिशन वगैरे करून प्रॉपर ऍडिशन करायला लागणार नाही. नक्की लॉगरिथम पेज ओपन केलाय. हा 36 चा 5 मध्ये किती आला 5623 आणि 28 चा 28 मध्ये ऍडिशन करून सांगा. 28 चा 2 मध्ये आणि 8 मध्ये लॉग सांगायचं आहे. 4514 एक मिनिट है पॉज कर जरा. सी सो लॉग ऑफ 28 चा 28 मध्ये आपण लॉग बघितला हा आणि आता आपण मल्टिप्लिकेशन करायचे म्हणून ऍडिशन करूया. शांतपणे बसा. 4 आणि 3 7 2 आणि 1 3 6 आणि 5 11 कॅरीला 1 हा 5 आणि 4 9 1 10 चा 0 आजला 1 आणि 2 आणि 1 3. जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतात तेव्हा त्यात एक ऍड करावाच लागतो. मग 3 आणि 3 झाले 4 म्हणजे आपलं आन्सर 4 अंकी आलं पाहिजे. मग आन्सर काढण्यासाठी 1 चा 3 7 मध्ये अँटीलॉग बघायचा. 0 1 चा 3 आणि 7 मध्ये अँटीलॉग 0 1 चा 3 7 मध्ये 1032 व्हेरी गुड 1032 आणि हे 4 आकडे म्हणून 4 आकडे सोडून पॉइंट पण आपण इकडे दिला नाही तरी चालणार आहे कारण 4च आकडे आले आणि 1032 दिवस लागतील आपल्याला पृथ्वीला फिरण्यासाठी. ओके पॉज. See, the gravitational force is actually attracting the other planet. The sun has a large amount of gravitational force. You can see, and the Earth is just revolving around the sun. Like this is the motion, which is elliptical orbit. As you know about some are aperihelion and perihelion. Yesterday we got up the two words. And this is the distance between this is consisting capital M and this is consisting small m. There is a two thing, and is the distance between is d, as I told about. And the gravitational force is actually attracted this, but they are attracting towards the center. The Earth is actually attracting towards center of the sun, but sun cannot attracted them because
the centripetal force is exerting over the planet, and this centripetal force and this gravitational force are balance each other, and therefore the earth is remain rest in the same orbit. If the centripetal force become weak, then gravitational force will be attract the earth. But at the same time, if I revolve the key in my hand, the key is providing gravitational force by the finger, but the centripetal force provides the circular motion. If the centripetal force is reduced, then gravitational force also reduce and overcome, then the key become close to the finger. If I slow down my finger, the key becomes slowly closer to the finger. At the time it will go to stop. It means that just as a gravitational force कमी होईल, तसंच centripetal force पण कमी होईल आणि की हळूहळू सेंटर कडे खेचली जाईल आणि ते बोटाच्या जवळ येऊन थांबेल. सिमिलरली जर समजा अर्थनी किंवा या सननी समजा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बंद केला, तर ही पृथ्वी हळूहळू कुठे येईल? कुठल्या फोर्स मुळे? सेंट्रीपेटल फोर्स मुळे ती टिकून राहिले. सेंट्रीपेटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर. मग सेंट्रीपेटलचा फोर्सचे दोन फॉर्म्युले आहेत, mv² अपॉन r आणि mr⍵². असे दोन फॉर्म्युले आहेत सेंट्रीपेटल फोर्सचे. ओके, मग आपल्याला लक्षात आलं, आपण डेफिनेशन पण लिहिले, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स द सेंट्रीपेटल फोर्स इज प्रोड्यूस. बघा लिहिले का वाक्य है ना, शेवटचं वाक्य. येस. मग आता सेंट्रीपेटल फोर्सचा फॉर्म्युला मी दोन सांगितले, त्यातला एक तुम्ही मला सांगणार. बोला पटकन, काय फॉर्म्युला सेंट्रीपेटल फोर्सचा? वरचा नाही, कुठला बोलायचा? खालचा फॉर्म्युला बोलायचा. सांगा मग काय फॉर्म्युला आहे खालचा? येस, सांगायचं सेंट्रीपेटल फोर्स. बोला काय फॉर्म्युला आहे? F is equal to mr⍵². Equation 1. But according to Newton's law, the force is given by F is equal to ma. Okay, fine. So we are finding force. F is equal to what? ma. Equation number किती आलं? 2. आता हा पण F म्हणजे दोन्ही पण F कसे? सेम असल्यानंतर लेफ्ट साइड सेम तर राइट साइड सुद्धा सेम. मग सांगा लेफ्ट साइड कोण आहे? ma आणि राइट साइड कोण आहे? mr⍵². So in this step m cancel. So what remain here? A is equal to r⍵². And this is your centripetal acceleration. We have find the answer in calculus method. Differentiate with respect to x. एकदा velocity differentiate केली, एकदा acceleration distance differentiate केला आणि इथं मोठा आन्सर काढला होता कोपऱ्यात मायनस मध्ये. बघा मायनस आठवतंय का? खूप मोठं आहे. लेसन नंबर 2 मध्ये केलं होतं, खूप मोठं डेरिव्हेशन होतं. डिफरन्शिएट x कॅप i कॅप j कॅप अशी डायग्राम काढली होती बघा. त्याच्यामध्ये हे आन्सर आलं होतं आपलं. हे आन्सर आपण सेंट्रीपेटल ऍक्सेलरेशन असं डेरिव्हेशन होतं आपलं, पण ते मायनस मध्ये आलं होतं. मी सांगितलं होतं अपोजिट मायनस साइन फॉर अपोजिट डायरेक्शन आहे ना, असं मी सांगितलं होतं. तर या केस मध्ये आपल्याला ते ऍक्सेलरेशन काढायचं आहे, तर ह्याला म्हणायचं इक्वेशन 1. आता मला सांगा इक्वेशन 3 मध्ये आल्यानंतर आपल्याला अँग्युलर वेलोसिटी काढायची. तो जो मून आहे किंवा अर्थ आहे ती सनच्या भोवती फिरते, तसा मून सुद्धा कोणाच्या भोवती फिरतो? अर्थच्या भोवती फिरतो. अर्थच्या, मून आपल्या अर्थच्या आणि अर्थ आणि मून टुगेदर सनच्या. मग सांगा आता अँग्युलर वेलोसिटी का? अँग्युलर वेलोसिटी ओमेगा ने दाखवतात आणि लिनियर वेलोसिटी v ने दाखवतात. ओके, मग सांगा अँग्युलर वेलोसिटी. का अँग्युलर वेलोसिटीज घ्यायची रे? बिकॉज हा ओमेगा आहे ना. अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2π/t. 2π/t हा त्याचा फॉर्म्युला आहे. 2π म्हणजे पूर्ण सर्क्युलर ऑर्बिट, t म्हणजे त्याला लागणारा वेळ आणि हा. पण हे कसं आलं? कुठनं आलं? हा वेलोसिटीचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइम होता. समजलं बघा. त्यामुळे हा डिस्टन्स अपॉन टाइमचाच फॉर्म्युला आहे. तर हा आपला रेडियन मध्ये काढला जातो. ही वेलोसिटी कशात मोजली जाते? रेडियन पर सेकंड. कशात? रॅड पर सेकंड. कारण 2π आपण रॅड मध्येच मोजतो आणि पिरियड आपण सेकंड मध्ये मोजतो. त्यामुळे ह्याची ही SI आहे. जाऊ द्या. सांगा इथपर्यंत आल्यानंतर हा म्हणायचं इक्वेशन नंबर किती बोला? 4. आणि 4 ला पुट करायचा कशामध्ये? 3 मध्ये. आता ओमेगा द्यायचं की ओमेगाची व्हॅल्यू द्यायची? ओमेगाची व्हॅल्यू द्यायची. मग सांगा काय लिहिणार मी? पहिला a, नंतर काय लिहिणार? r आणि ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे या अख्ख्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग सांगा जर काय? 2π/t होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, क्लियर आहे? मग 2 चा स्क्वेअर किती होतो? 4 आणि पाय चा स्क्वेअर काय होईल? पाय स्क्वेअर आणि t चा स्क्वेअर काय होईल? t स्क्वेअर. So we are putting the same value right now. सांगा मग a is equal to r. What is the square of 2? 4 pi square upon काय? t square. हा आला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे आलं मूनचं किंवा कुठल्याही पदार्थाच्या ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला. जबकि आपल्याला ऍक्सेलरेशन तर हे असं दिलंय. याच्या आधी तर ऍक्सेलरेशन आपण वेलोसिटी अपॉन टाइम हे सुद्धा म्हणतो ऍक्सेलरेशन, पण हे खूप वेगळं ऍक्सेलरेशन आहे. जबकि अर्थ त्याचा हाच आहे.
कारण आपण फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्स यांच्या कॉम्बिनेशननी तिसरा ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला बनवला. का? कारण ऍक्सेलरेशन काढण्यासाठी जर तुम्हाला रेडियस आणि टाइम माहिती असेल तर तुम्हाला ऍक्सेलरेशन काढता येतं. आणि रेडियस आणि टाइम सांगणारा लॉ म्हणजे केपलरचा थर्ड लॉ. आठवतंय ना? टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर पी. मग बघा जरा, या केसमध्ये टी ला स्क्वेअर आहे आणि ह्याच्यामध्ये रेडियसला क्यूब दिसत नाही कारण ए मध्ये तो मर्ज झालाय. समजतंय काय? ह्या ए मध्ये आर आहे बघा, त्यातला तो आर त्याच्यामध्ये मर्ज झालेला आहे, त्यामुळे ही पूर्णपणे आपला फॉर्म्युला आला. आता समजा मी या केस मध्ये तुम्हाला मून आणि अर्थचं ऍक्सेलरेशन काढायला सांगितलं की मून अर्थच्या भोवती जो फिरतो त्या मूनची जर तुम्हाला मी रेडियस दिली किंवा चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर दिलं आणि चंद्राला फिरायला लागणारा वेळ दिला तर तुम्हाला चंद्राचं काय काढता आलं पाहिजे? ऍक्सेलरेशन काढता आलं पाहिजे, जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये काढून दाखवले इथे. पण इथे लॉ आणि कॅल्क्युलेशन सोडून दाखवलेले नाही, जे आपण काढणार आहोत. ओके, सो मी आता त्यांचे व्हॅल्यू लिहिणार आहे, तोपर्यंत पॉज करा. ओके, सी दिस इज मून अँड दिस इज अर्थ. द मून इज रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ, बट मूनचं सेल्फ ऍक्सेलरेशन विचारलंय. जनरली ऍक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला जो असतो तो मगाशी मी शिकवला तो होता. काय होता? तर मगाशी आपण लिहिला होता बघा, आर ओमेगा स्क्वेअर होता. आठवतंय ना? त्यावेळेला हा एक होता सेंट्रिपेटल फोर्स, हा वेगळा सेंट्रिपेटल फोर्स, आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला एम ओमेगा स्क्वेअर होता. आठवतंय ना? एम ओमेगा स्क्वेअर होता का बघा जरा नक्की का होता? तर ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला जो होता तो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन होता. आठवतंय काय? मायनस मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला. तो फॉर्म्युला वेगळा. त्या फॉर्म्युलाने आपल्याला दुसऱ्या प्लॅनेटच्या अराउंड असलेलं ऍक्सेलरेशन काढता येतं. पण स्वतःभोवती फिरणारा ऍक्सेलरेशन काढण्याचा फॉर्म्युला वेगळा असतो, ज्याच्या आतमध्ये दोन प्लॅनेटच्या मधलं अंतर माहित नसलं तरी चालतं. स्वतःचीच फक्त रेडियस माहिती असली पाहिजे. आणि चंद्राची रेडियस आपल्याला दिली, किती दिली सांगा? 3.85 × 10⁵ किलोमीटर. आणि स्वतःभोवती एक फेरी मारायला किती दिवस लागतात? पृथ्वीभोवती एक रिव्होल्यूशनला लागणारा पूर्ण वेळ पृथ्वीच्या भोवती किती लागतात? 27.3 डेज. ओके, 27.3 डेज. मग एका दिवसामध्ये किती आपल्या पृथ्वीच्या एका दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. मग बघा 27.3 दिवस, या प्रत्येक दिवसाचे किती तास? 24. त्या 24 तासातले प्रत्येक किती मिनिट? 60. आणि त्या 60 मिनिटांमध्ये प्रत्येक किती सेकंद? 60. असा मिळून आपल्याला पिरियड कशात मिळेल? सेकंड मध्ये मिळेल. म्हणून त्या चंद्राचा रिव्होल्यूशनचा पिरियड आपण हा काढला असा, दिवसावरना तास, तासावरना मिनिट, मिनिटावरना सेकंद, फायनली सेकंदापर्यंत आलो. याचं कॅल्क्युलेशन मी केलेलं नाही, त्यालाच फक्त सेकंद नाव दिलं कारण हे मी फॉर्म्युला टाकणार आहे. आता प्रॉब्लेम काय होणार आहे? पायची व्हॅल्यू 3.142 का घेतली? कारण फॉर्म्युलामध्ये आहे. आर पण आपल्याला इथे दिलेला आहे. मग सगळ्या व्हॅल्यू उचलायच्या आणि इथं पुट करायच्या आणि ए ची व्हॅल्यू काढायची. सो लेट्स स्टार्ट. ए, दिस पोर्शन इज विजिबल इन कॅमेरा. Yes, A. Okay, what is the value of R? Tell me. 3.85. 3.85 into 10⁵. Right? किलोमीटर लिहायची गरज नाही. नंतर किती येते? 4 into 4 आणि into पायचा स्क्वेअर मतलब याचा स्क्वेअर. बघा काय? 3.142 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डिवाइडेड बाय इथे टी चा पण काय आहे? स्क्वेअर. बट टी हमारा सिंगल नहीं है, देखो कितना बड़ा है. सगळ्यांचा स्क्वेअर एकत्र होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहायचा, म्हणजे प्रत्येक अमाउंटचा स्क्वेअर करायची गरज नाही. एकत्र ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग सांगा पहिला आहे 27.3 into 24 into 60 into 60 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता आपण हे सॉल्व्ह कसं करायचं? कारण हा सॉल्व्ह करून आपल्याला ऍक्सेलरेशन मिळणार आहे. आता आपल्याला पुस्तकाची गरज नाही, आता आपण लॉग टेबलवर कमांड करणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट टू कॅल्क्युलेट द आन्सर. तुम्ही मला ह्या व्हॅल्यू कुठे पुट केल्या? या फॉर्म्युलात पुट केलं बरं. या फॉर्म्युलात पुट केलं. आता मी हा फॉर्म्युला पुसतो आणि आपला आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया आपण. आता पहिल्यांदा तुम्हाला लॉग लगेच काढायची गरज नाही, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे ना. मग सिम्प्लिफाय करण्यासाठी 3.85 दिसतोय इथे. सांगा a goes to या नंबरला पहिले मल्टिप्लाय करू. ओके, 4 5 20, कॅरीला आले 2, 8 चौक 32, 33 34, कॅरीला आले 3 आणि 4 त्रिक 12, 13 14 आणि 15. ओके, म्हणजे 4 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर 15.40 हे आपलं मल्टिप्लिकेशन आलं. ओके, पुढे पॉवर किती सांगा इथे? into 10⁵ आहे आणि into याचा स्क्वेअर 3.142 चा स्क्वेअर. तर तुम्ही काय करायचं? स्क्वेअर या पेज मध्ये जायचं. बघा जरा मागे स्क्वेअर हा पेज आहे, 9.8 समथिंग येईल उत्तर. तर स्क्वेअर या पेज मध्ये जा. आला 3.1 चा 42 मध्ये बघा. स्क्वेअर या पेज मध्ये 3.1 चा 42 मध्ये बघा, 9.8 समथिंग येईल बघा. स्क्वेअर रूट नाही दीदी, स्क्वेअर रूट नाही, स्क्वेअर शब्द. हा येस 31 चा ना नाही, 3.1 चा 42 मध्ये 3.1 नाहीये. मागे बघ, मागे अजून एक स्क्वेअर पेज आहे का? बघ मागे
नाहीये ना. मग 31 चा बघा, 31 चा 42 मध्ये बघा, 9 8 4 मध्ये आणि 2 मध्ये पटकन बघा. 9 8 5 9 6. व्हेरी गुड. 9 8 5 9 6. अरे चारच आकडे असतील ना ऍडिशन करून. सर ऍडिशन नाही आहे. हे 31 चा 4 मध्ये आणि 2 मध्ये बघताय ना. क्लियर. सी आता इथे 3.142 चा स्क्वेअर म्हणून 3.142 into 3.142 2 टाइम लिहिले राईट ना. आणि आता इथे खाली बघा, हे सगळा ब्रॅकेट 2 वेळा लिहिणं आपल्याला परवडण्यासारखं नाही. मग अशा केस मध्ये आपण काय करणार आहोत, त्या ब्रॅकेटला इंटेरियर आधी सिम्प्लिफाय करणार आहोत, आतमध्ये आले. ओके. सिंपल गोष्ट काय बघा, इथे डेसिमल आपण राईटला नेणार म्हणजे -1 पॉवर येणार. किती पॉवर येणार? -1. यांचे डेसिमल 2 वेळा मागे येतील लेफ्टला, म्हणजे 2 वेळा पॉवर पॉझिटिव्ह येणार. सीधी बात, बरोबर ना. समजते ना. मग सांगा या डेसिमलला राईटला नेला मी, समजा तर 273 into 10⁻1. एक डेसिमल शिफ्ट झाला, -1 आला, डेसिमल गेला. 24 जसेच्या तसे राहणार. ओके. आणि हे 6 वरचा 1 शून्य गेला, या 6 वरचा 1 शून्य गेला, 6 6 36 आणि 2 वेळा ते 2 शून्य गेले म्हणजे पॉवर 2. आता हे 2 कुठून आले कळले. याचा 1 शून्य गेला तेव्हा पॉवर 1 आली होती, याचा 1 शून्य गेला त्याची पॉवर 1 आली. हे 1 आणि 1 किती झाले 2. ते पॉझिटिव्ह होते म्हणून वेगळे लिहिले आणि हा राईटला डेसिमल शिफ्ट झाला म्हणून हा -1 वेगळा लिहिला. ओके. आणि या दोघांचं 6 6 36 केलं आणि या संपूर्ण ब्रॅकेटला अजूनही स्क्वेअर आहे. हा बघा. ओके. नेक्स्ट स्टेप बघा आता काय करायची. आता या केस मध्ये आपण 1 2 3 या तिघांचा सलग लॉग बघू शकतो. यांचे डेसिमल शिफ्ट करायची गरज नाही, आपण डायरेक्ट लॉग बघू शकतो. आपण ती आता स्टेप थोडीशी निग्लेक्ट करणार आहोत. मग सध्या मी काय करतो, नंबर पहिले लिहून घेतो. 15.40 into 3.142 into 3.142. ओके. आणि into 10 raised to power किती आपली 5 आणि डिवाइडेड बाय. आता आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार आहोत. सांगा 2 मधून 1 गेला, 1 राईट, प्लस की मायनस, प्लस 1 राईट. मग सांगा 273 into 24 into 36 into 10 raised to power 1 कुठून आली कळली. पण ती 1 मी लिहायची म्हणजे हा जर याला मल्टिप्लाय केला 36 गुणिले 10 तर 360 होतात. त्यामुळे मी हा 1 लिहित, मी डायरेक्ट काय करणार 360 ठेवणार. समजते ना. ती पॉवर त्यात गेली, पॉवर किती इथे वरती स्क्वेअर. आता वरच्यांचा पण लॉग मी कॅल्क्युलेशन करणार, नंतर खालच्यांचं सुद्धा लॉग मी कॅल्क्युलेशन करणार आणि आलेल्या उत्तराचं काय करणार स्क्वेअर करणार. आधी वरच्यांचं आपण कॅल्क्युलेशन करूया. ओके. तर सगळ्यांनी लॉग टेबल काढला. या सांगा 15.40 संख्या किती अंकी ही 2 अंकी. मग कॅरेक्टर किती असेल 1. मग हा लिहिला मी कॅरेक्टर 1 आणि 15 चा 4 मध्ये लॉग बघा. लॉग बघा 1875. ओके. 15 चा बघितला. 3142 3142 म्हणजे याचा अर्थ 4972 4972 हे दोन लॉग आले आणि कॅरेक्टर यांचे 0 आणि 0. ओके. मी आता लॉग ची काय करतो ऍडिशन प्रॉपर 4972 ऍडिशन 72 करून ऍडिशन येणार बरोबर. ओके. पण आता मी ऍडिशन प्रॉपर करतो आणि मग याचा अँटीलॉग तुम्ही मला सांगायचा म्हणजे कोणाचं वरचं उत्तर येईल फक्त वरचं. अजून आपल्याला खालच्यांचं उत्तर काढायचंय आणि ती 2 उत्तरांचं परत डिव्हिजन पण करायचंय. पण ते 2 उत्तराचं डिव्हिजन करायच्या आधी खालच्या उत्तराचा स्क्वेअर पण करायचं म्हणजे खूप ताप आहे आपल्याला, बराच वेळ लागणार आहे कॅल्क्युलेशनला आपल्याला. ओके. तर नीट लक्ष द्या. सगळ्यांदा मी ऍडिशन करतो 5 6 7 8 9. ओके. 7 2 14 17 21 कॅरीला 2 9 2 18 9 3 27 आणि 1 28 8 कॅरीला 2 4 4 8 9 10 आणि 1 11 11 1 कॅरीला 1 1 आणि 1 2. ओके. 1 ऍड होणार 2 आणि 1 किती झाले 3. एकदा व्हेरीफाय करूया 9 2 18 9 3 27 1 28 8 बरोबर आहे. ओके. 9 3 27 म्हणजे हा 8 1 त्यात पकडला. आता 18 चा 19 मध्ये म्हणजे 18 चा 19 मध्ये अँटीलॉग बघा त्यासाठी पान पडला 15 अँटीलॉग हा बरोबर दिली केलाय. ओके. हा बोल 15 17 अरे काय ऍड कर 3 1510 1520 1520 हा ऍड करून 20 होते 1520. सांगा 1520 मध्ये किती आकडे सोडून पॉइंट द्यायचा 3 आकडे. मग सांगा आन्सर किती आलं. वरच्या तिघांचं एकदाच केलं बघा आपण है ना. तिघांचं एकदाच केलं किती आलं 1520 आणि 3 आकडे 2 आकडे सोडून काय दिला पॉइंट. पॉइंट दिल्यानंतर वरचे 0 काय राहिला मग तुला याची पण गरज नाही. मग इंटू किती आला 10 raised to power 5 आहेत ना हे. हा अनडिवाइडेड बाय बघा म्हणजे यांचं एक्झॅक्टली उत्तर 152 आलं. आणि आता आपण खालच्यांचं मल्टिप्लिकेशन करणार त्यासाठी मी पुन्हा एकदा रेष मारणार पण मी इथं बाजूला लिहितो. त्याचं कारण काय माहितीये ना का सांगा
कारण याचा आपल्याला परत काय करायचंय स्क्वेअर आणि नंतर या दोघांचे परत काय करायचे डिव्हिजन, त्यामुळे खूप वेळ लागणार आहे. मग सांगा मला 273 याचा कॅरेक्टर किती येईल रे 2, कारण की संख्या आहे 3 अंकी. 24 ही 2 अंकी संख्या म्हणजे कॅरेक्टर 1 आणि 360 ही 3 अंकी संख्या आहे कॅरेक्टरिस्टिक्स 2 आणि दोघांची काय करायची ऍडिशन. बघा जरा 27 चा 3 मध्ये लॉग, त्यासाठी लॉगॅरिथम मध्ये जा. पॉइंट पलटा 27 चा 3 मध्ये 4362 बरोबर आहे. नेक्स्ट 24 चा 0 मध्ये बघा 3802 आणि 36 चा पण 0 मध्ये बघा 5563 बरोबर आहे काय नक्की. आता मी यांची ऍडिशन करतो. 4 5 6 7 6 आणि 7 12 चे 2 कॅरीला 1 8 5 13 14 15 16 आणि 1 17 कॅरीला 1 5 आणि 3 8 8 आणि 9 10 11 12 आणि 13 13 चे 3 कॅरीला 1 2 3 4 5 6 ओके 6 आले. 6 + 1 किती आले 7. आता 7 आकडे तर आपल्याला लॉग देतच नाही. आपल्याला उत्तर लॉग किती देतं 4. मग 4 आल्यानंतर 7 आकडे सोडून पॉइंट कसा द्यायला, मग वरती 0 वाढवायचे. ओके ते नंतर करू आपण. 37 चा 27 मध्ये अँटी लॉग पान पलटा. अँटी लॉग सांगा. 37 चा 27 मध्ये अँटी लॉग 2 3 5 4 2 3 5 4 आणि इथे कॅरेक्टर किती आले आपले 7. मग संख्या मोजायच्या 1 2 3 4 5 6 आणि 7. नाही आला हे अँटी लॉग रॉंग आहे. 37 चा 27 मध्ये परत एकदा लावा अँटी लॉग बघा. 2 3 5 5 + 4 हा मग किती आला 54 ना 2 1 मध्ये बघूया 2 3 5 9 ये. ओके मग मला पटकन काय तो करेक्ट सांगा. 2 3 5 2 3 5 9 2 3 5 9 ऍडिशन करून राईट ना. ओके फाईन 2 3 5 9 लॉग सुद्धा काम आहे. पुढे बघा आता. तर या केस मध्ये लॉग आला. आता 7 आकडे आहेत ना बघा. 7 आकडे सोडून पॉइंट द्यायला 7 आकडेच नाही आहेत. मग 1 2 3 4 5 6 7 किती कमी पडतायत 3. मग 3 त्याच्यावर काय द्यायचे 0. पण 0 देण्याचे इंजिन 10⁻³ दिली तरी चालेल, कारण 0 द्या आणि पॉवर 3 द्या अर्थ एकच होतो. आणि परत वर ब्रॅकेटला काय आहे स्क्वेअर आहे ना. आपण म्हणालो तसा स्क्वेअर आहे. मग आता याचा स्क्वेअर माहित नाही. मग हा आकडा किती वेळा लिहायचा 2 वेळा. मग सांगा 152 × 10⁵ अपॉन 2 3 5 9 किती वेळा लिहायचे 2 वेळा. 2 3 5 9 आणि याचा 3 2 6 आली पॉवर. ओके असा अर्थ. आता यातली 5 आणि यातली 5 उडवली तरी चालणार आहे, म्हणजे खाली +1च राहील आणि मग ती वर जाताना मायनस. ती गोष्ट आपण नंतर बघू. पण त्या आधी या दोघांचं मल्टिप्लिकेशन करण्यासाठी पुन्हा एकदा मला लावू सांगा. ही 4 अंकी संख्या आहे कॅरेक्टर 3. ही 4 अंकी संख्या आहे कॅरेक्टर 3. लॉग बघितलं तर पटकन बरोबर 3729 23 चा 59 मध्ये 3729 लॉग कसं आहे का बघ 3729 बघा एकदा. 3728 ही म्हणजे 3729 थांबा एक मिनिट. काय 23 चा 5 आणि 9 3728 हा बघा 3728 3728. ओके आपण या दोघांचे लॉग सेम का लिहिले आणि संख्या सुद्धा सेम होत्या. आता मला सांगा ऍडिशन 8 आणि 8 16 चे 6 कॅरीला 1 4 आणि 1 5 7 7 44 त्याला 1 3 3 6 आणि 1 7 परत 3 3 6 6 + 1 7. 74 चा 5 6 मध्ये अँटी लॉग पलटी करा 5. 74 चा 5 6 मध्ये अँटी लॉग 74 चा 5 आणि 6 मध्ये प्रॉपर 5 6 7 5 5 6 7 अजून एकदा सांगा 5 5 6 7 हे बघा इथे आन्सर 152 × 10⁵ न्यूमरेटर जसाच्या तसा. आणि आपण आता जे आन्सर काढले ते डिनॉमिनेटरचं काढलंय. किती आले ते 5 5 6 7 आणि किती कॅरेक्टर आहेत 7. पुन्हा एकदा आपल्याला 3 शून्य द्यावे लागतील ना. 10⁻³ किती मग 10⁻³ आणि ऑलरेडी आपले किती आहेत 10⁻6. फाईन. आता आपल्याला इथे काय करायचंय 6 आणि 3 ची बेरीज करायची. 6 आणि 3 9. ओके मग लिहितोय बघा 152 × 10⁻⁻9 कुठं आली -9 कळली. हा आणि वरती ऑलरेडी किती होती 10⁻5. ओके ना. ही 3 आणि 6 9 झाली. ती 9 प्लस ची वरती जाताना मायनस केली. हे 5 जसेच्या तसे आणि 5 5 6 7 हे आपण तसं. आता 9 मधून 5 गेले -4 राहिले ना. मग ते आन्सर मी कुठे लिहिणार इथे लिहितो बघा -4. मग सांगा
acceleration is equal to 152 into 10 raised to minus 4 divided by किती आहे 5 5 6 7 आणि आता आपल्याला शेवटचं डिव्हिजन बघायचं आहे म्हणजे आपलं फायनल आन्सर येणार आहे. मग -4 आपण काढण्यासाठी मागे 4 शून्य लावले तरी चालतं. प्रयत्न करा आणि आपण याचा लॉग इथे बघणार आहोत. सांगा 3 अंकी संख्या आहे कॅरेक्टर 2 आणि 4 अंकी संख्या आहे कॅरेक्टरिस्टिक्स 3. पण आता मात्र यांची काय होणार आहे सबट्रॅक्शन कारण भागाकार आहे ना. मग लॉग ची ऍडिशन करत आलो आधीपर्यंत आता काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे कारण भागाकार करताना आपण सबट्रॅक्शन करतो. 15 चा 2 मध्ये लॉग बघा 18 ओके 1818 आणि 55 चा 6 7 मध्ये लॉग 55 चा 6 7 4 5 6 बरोबर आहे. हो परत एकदा व्हेरीफाय करा. हो बरोबर आहे. 7 4 5 6 4 5 6 आता सबट्रॅक्शन विचार करा तर वरची संख्या इतकी लहान आहे आणि खालची तर 7000 च्या पटीने. अशा केस मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम जाईल वजाबाकी करायला तर तो मी प्रॉपर वजाबाकी करून दाखवतो. बघा आता लक्ष द्या नीट लक्ष द्या. 8 मधून 6 गेले 2 1 मधून 5 जात मग एकाचे आपण करणार किती 11 आणि इथून बॉरो नाही घ्यायचा इथे वाढवायचा खाली म्हणजे हे 4 पासून आता किती झाले 5. मग सांगा 11 तून 5 गेले 6 नक्की हो आणि आता 8 तून 5 जाणार 5 जाणार आणि जातात 8 तून 5 गेले किती राहिले 3 राहिले आणि आता 1 मधून 7 जात मग पुन्हा एकाचे मी 11 केले इथे कॅरेक्टर एक वाढ. ओके मग सांगा 11 तून 7 गेले 8 9 10 11 किती राहिले 4 आणि आता 2 तून 4 जात हे 4 झाले ना मग 2 तून 4 जात मग 4 तून 2 घालवायचे किती राहिले 2 पण ते बार 2 लिहायचे कारण उलटे केले ना आपण निगेटिव्ह आणि बार 2 आले की आपण +1 करत हा पॉझिटिव्ह आले तर +1 करतो पण 12 करत. आता 43 चा 62 मध्ये अँटीलॉग बघा 43 चा 62 मध्ये अँटीलॉग अँटीलॉग 5 पलटा 2730 आर शुअर 2730 आणि इथे कॅरेक्टर किती ते बार 2 आहेत मग बार 2 म्हटल्यानंतर 1 आणि 2 अलीकडे आपण काय देणार 2 शून्य देणार पण आपल्याकडे ऑलरेडी किती आहेत -4 आहे. मग हे जर मला -4 काढायचे असतील तर मला हा डेसिमल कुठे जावं लागेल अजून 4 वेळा मागे न्यायला लागेल. ओके मग मान लो की मी इथे संख्या लिहिली 0.0273 बरोबर आहे. हा 0 वरचा मागचा काही कामाचा नाही. मग समजा ही संख्या मी 4 वेळा मागे नेली तर बघा 1 2 3 आणि 4 इथे येतो पॉइंट म्हणजे इथे पण मला 0 0 0 0 द्यावे लागतील 0.000000273 सो a is equal to 0.000000273 एवढं मोठं ऍक्सेलरेशन आहे. ओके पण तिथं आन्सर मध्ये पुस्तकात बघा जरा मीटर पर सेकंड स्क्वेअर 3 0 आहेत का 4 आहेत 3 0 आहेत. आपल्याकडे किती आले 1 2 3 4 5. ओके म्हणजे कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत कुठेतरी मिसिंग आहे पण हे तुमचं अबाउट नियर बाय आन्सर आहे. तुम्ही इथपर्यंत आलात तरी बऱ्यापैकी नियर बाय करताय आणि ह्याच्यात काय फॉल्ट झाला तर आपण चेकआउट करतो. पॉज करू